आता नजर टाकणार आहोत मोठ्या बातम्यांवरती न्यूज टॉप 9 मधून। देवेंद्र फडणवीस आल्यापासून घाणेरडं राजकारण सुरू झालंय। सध्याचं राजकारण हे नासवण्यात फडणवीसांचा मोठा हात। एकनाथ खडसेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका। सुरुवात झाली, याला तोडणं, त्याला जोडणं, याला घेणं, त्याला घेणं, याच्या मागे ईडी लावणं, त्याच्या मागे चौकशा लावणं, ही सुरुवात झाली देवेंद्रजींच्याच कालखंडामध्ये झाली। पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपुरात 14 राज्यातील भाजप प्रतिनिधींची बैठक घेणार। फेब्रुवारी महिन्यात बैठक होणार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होणार असल्याची माहिती। राज्यसभेसाठी भाजपकडून चाचपणी सुरू। विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजय रहाटकर यांच्या नावाची चर्चा। केंद्रीय नेतृत्व लवकरच अंतिम निर्णय घेणार। राज्यसभेच्या 6 जागांसाठी भाजपला 3 जागा तर काँग्रेस, अजित पवार गट आणि शिंदे गटाला प्रत्येकी 1 जागा। विधानसभेत संख्याबळ कमी असल्यानं ठाकरे गट आणि शरद पवार गटाला राज्यसभेत एकही जागा नाही। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आज वर्षा निवासस्थानी महत्त्वाची बैठक। बैठकीत केंद्र पुरस्कृत महत्त्वाच्या योजना, पंतप्रधान आवास योजनांचा आढावा घेणार। अजित पवार गटाची आज मुंबईत बैठक। यात राज्यसभेच्या जागेवरती चर्चा होण्याची शक्यता। भुजबळांच्या मराठा आरक्षणावरील भूमिकेवरही चर्चा होणार। राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात आज सुनावणी। कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना 2 आठवड्यांचा वेळ। 15 फेब्रुवारीपर्यंत निर्णय घ्या, सुप्रीम कोर्टाचे आदेश। राहुल नार्वेकरांची निवड म्हणजे चोराच्या हाती तिजोरीच्या किल्ल्या। पक्षांतर बंदी चिकित्सा समितीच्या अध्यक्षपदी निवडणूक आणि निवडीनंतर यशोमती ठाकूर यांची खोचक टीका। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी आज मुंबईमध्ये ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली। ओबीसी आंदोलनाची पुढची रणनीती ठरवण्याबाबत बैठकीत चर्चा होणार। बबनराव तायवाडे यांना बैठकीचं निमंत्रण नाही। राज्यातील 100 नेते त्या बैठकीला उपस्थित असतील। उद्या माझ्या बंगल्यावरच ती बैठक आयोजित केलेली आहे आणि बैठकीमध्ये ठरवून पुढची दिशा कशी असावी आणि ही चर्चा आपण त्या ठिकाणी करणार आहोत।